नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या बालमित्रांसाठी एक एका राजाची कथा घेऊन आलेले. त्या राजाचं नाव आपण सहज बोलता बोलता बोलतात पहा. आपण एखादी गोष्ट मी ही अशी सांगणार नाही असं म्हटलं की काय काय लोक म्हणतात तू मोठा लागून गेला. कोण? राजा हरिश्चंद्र. का बरं हरिश्चंद्राविषयी का बोलतेत ते आज आपण या गोष्टीमध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्ही आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला पाहूयात राजा हरिश्चंद्राची कथा. एकदा राजा हरिश्चंद्राच्या स्वप्नात गेरूचे कपडे घातलेला एक भिक्षू आला. त्याने सम्राटाला दक्षिणेतील संपूर्ण मजकूर विचारला. राजा इतका दयाळू होता की त्याच्या आश्रयाला आलेल्या कोणत्याही साधूला तो कधीही रिकाम्या हाताने परत जाऊ देत नाही. म्हणून राजा हरिश्चंद्राने आपले संपूर्ण राज्य त्या भिक्षूंना दिले. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तेव्हा एक साधू राजाच्या दरबारात हजर झाला. महाराजा हरिश्चंद्र यांना त्या साधूने त्यांच्या स्वप्नाची आठवण करून दिली, ज्यामध्ये त्यांनी आपले सर्व राज्य साधूला दिले होते. हरिश्चंद्रजींना त्यांचे स्वप्न आठवता त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला आणि त्यांचे विशाल राज्य त्या भिक्षूच्या नावावर दिले. खर तर ऋषीच्या वेशात तो महात्मा दुसरा कोणी नसून महर्षी विश्वामित्रच होता, जो राजा हरिश्चंद्राची परीक्षा घेण्यासाठी आला होता. पुढे साधूने राजाकडे दक्षिणेची मागणी केली. हरिश्चंद्रजींनी आपल्या सैनिकांना शाही खजिन्यातून भेटवस्तू आणण्यास सांगितले, पण साधूने त्यांना आठवण करून दिली की राजाने भिक्षूच्या नावावर सर्व काही दिले आहे, मग तो खजिन्यातील खजिना त्याला दक्षिणा म्हणून कसा देऊ शकतो. राजा हरिश्चंद्र खूप द्विधा मनस्थितीत होता. इतक्यात साधू रागाने आला आणि त्याला म्हणाला की जर तू मला दक्षिणा देऊ शकत नाहीस तर तू माझा अपमान करत आहेस. राजाने ऋषींना आश्वासन दिले की हे देवा, मला जरा वेळ दे, मी तुला नक्कीच दक्षिणा देईन. यानंतर महाराज आपल्या पत्नी आणि मुलासह राज्य सोडून काशी या पवित्र नगरीला गेले. इथे त्यांना स्वतःला विकायचे होते, पण कोणीही त्याला विकत घ्यायला तयार नव्हते. खूप शोधल्यानंतर राजा हरिश्चंद्राने आपली पत्नी आणि मुलाला एका ब्राह्मण जोडप्याला विकले, जिथे राणी तारामती दासी म्हणून काम करू लागली. राजाने स्वतः स्मशानभूमीत राहणाऱ्या चांडाळाला विकले, जो अंतिम संस्कार करत होता. चांडाळने महाराज हरिश्चंद्रांना विकत घेतले आणि त्यांना सेवक म्हणून ठेवले. तथापि महाराजांनी स्वतःचा पत्नीचा आणि मुलाचा लिलाव करून दक्षिणा गोळा केली, ज्यातून त्यांनी साधूला दक्षिणा दिली. सर्व काही ठीक चालले होते, पण एके दिवशी जेव्हा रोहितश्व जंगलात भगवंताच्या पूजेसाठी फुले गोळा करत होते तेव्हा त्याला साप चावला आणि त्यानंतर तो बेशुद्ध झाला. तारामती आपल्या बेशुद्ध मुलाला मदतीसाठी याचना करत होती, पण तोपर्यंत रोहितश्व मरण पावला होता. तारामती आपल्या मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचली. तेव्हा तिथे तिला तिचा पती राजा हरिश्चंद्र भेटला. तारामतीने मुलाच्या मृत्यूबद्दल सांगितले आणि सांगितले की तिच्याकडे अंत्यसंस्कार कर भरण्यासाठी काहीही नाही, परंतु तरीही राजा हरिश्चंद्रजी आपल्या स्वामीशी एकनिष्ठ राहिले आणि त्यांनी अंत्यसंस्कार कर न भरता स्वतःच्या मुलाचे अंतिम संस्कार करण्यास नकार दिला. बळजबरी असल्याने तारामतीने साडी फाडून अंत्यसंस्कार कर भरण्याचा निर्णय घेतला. तारामती राणीने तिच्या साडीचा पदर फाडण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणी आकाशातून एक मेघ गर्जना झाली आणि आकाशातून आवाज आला. त्या आकाशवाणीमध्ये महर्षी विश्वामित्रजींनी महाराजा हरिश्चंद्रांना आशीर्वाद दिला आणि त्याच वेळी त्यांचा पुत्र रोहितश्व जिवंत केला आणि त्याच वेळी त्यांचा संपूर्ण गुप्त मजकूर जसा आहे तसा परत करण्यात आला. त्याच क्षणी देवाने स्मशानभूमीतच राजा हरिश्चंद्र आणि राणी तारामती यांच्यावर पुष्पवृष्टी केली. अशा प्रकारे महाराजा हरिश्चंद्र यांनी आपल्या कुटुंबासह स्वतःला विकून सत्याचे अनुसरण केले. महाराजा हरिश्चंद्र यांना फक्त सत्यमूर्ती म्हणतात असे नाही, त्यांचे नावही जगभरात मोठ्या आदराने घेतले जाते.
तर अशा प्रकारे राजा हरिश्चंद्र यांच्या विषयीची कथा तुम्हाला माहिती झाली. आजची कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कथेला जास्तीत जास्त शेअर करा. तसेच चॅनेलवर नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.